गायदरपाडा येथील गरोदर महिलेला रस्त्याअभावी पायपीट करीत आणले। कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार। कळवण तालुक्यातील मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या गायदरपाडा येथील रस्त्यावर साचलेल्या दगड व मातीच्या ढिगाऱ्यामुळे बंद पडलेल्या रस्त्यामुळे गरोदर महिलेला पायपीट करीत दवाखान्यात आणण्यात आले। या बाबतीत मळगावचे सरपंच सुखदेव बागुल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही कारवाई होत नसल्याने आदिवासी नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। गायदरपाडा येथील गरोदर महिला शौचालयास जात असताना पाय घसरून पडल्याने त्या महिलेस दुखापत झाली। बंद रस्त्यामुळे सदर गरोदर महिलेस गायदरपाडा ते धुमनदरबारी पर्यंत पायी आणत जैदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले। पुढील उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। गायदरपाडा येथील ग्रामस्थांच्या नरक यातना दिवसेंदिवस वाढत असून सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र जाग येत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मी मळगावचा सुखदेव बागुल सरपंच। गायदरपाड्याचा जी काही करंजबारी म्हणून जी बारी आहे त्या ठिकाणी काल संध्याकाळी आमच्या गायदरपाड्याची एक महिला संडासाला जाताना तिचं पाय घसरून तिची थोडीशी तब्येत बिघडली आणि त्या ठिकाणी तिला त्या बारीतून डोली करून पुन्हा एकदा मागेची परिस्थिती चालू झाली होती। तीच परिस्थिती पुन्हा चालू झालेली आहे। तरी PWD विभागाला मी त्या बारीबद्दल काही 2 महिन्यापासून त्यांना मी वेळोवेळी पाठपुरावा करून पण आणि त्यांना सांगून पण आणि प्रत्यक्षात भेटून पण त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। आणि या ठिकाणी आज त्या शेवटी त्या महिलेला तिला तिच्या वेदना त्या ठिकाणी वेदना तिला सोसावा लागत आहे। तिला आज काल संध्याकाळी कळवण रुग्णालयामध्ये या ठिकाणी तिला ॲडमिट करून ती आज ॲडमिट आहे। तरी PWD विभागाला मी वेळोवेळी सांगून पण केलं नाही। यानंतर ते रस्ता तात्काळ जर मोकळा केला नाही तर याला सर्वस्व जबाबदार काही जीवितहानी झाली यापुढे तर याला सर्वस्व जबाबदार PWD खातं राहील। याबाबत वृत्त असे। गायदरपाडा येथील गरोदर महिला अनिजा गवडी पवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास शौचालयासाठी जात असताना पाय घसरून पडल्याने दुखापत झाली। सदर महिलेस दवाखान्यात आणणे गरजेचे असताना कळवण सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असणाऱ्या करंदबारी मधील रस्त्यावर दगडाचा व मातीचा मोठा ढिगारा साचल्याने या रस्त्याने वाहन जात नसल्याने सदर गरोदर महिलेच्या नातेवाईकांनी सायंकाळच्या सुमारास गायदरपाडा ते धुमनदरबारी पर्यंत पायी आणत जैदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणले। परंतु रस्त्याअभावी महिलेला रुग्णालयात आणण्यात उशीर झाल्याने त्या महिलेस नाशिक येथे हलविण्यात आले। दरम्यान आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका गरोदर महिलेचा जीव जाण्याची शक्यता होती, परंतु देवतारी त्याला कोणमारी या म्हणीप्रमाणे सदर महिलेचा जीव वाचला खरा, पण सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग येत नसून कदाचित एखाद्या मनुष्याचा बळी गेल्याशिवाय या झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागात जाग येणार नाही, असे मत आदिवासी जनतेने व्यक्त केले। मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।